सर्वांना नमस्कार. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हा सर्वांचं मी मनःपूर्वक आजच्या या चर्चासत्रामध्ये स्वागत करतो. आजच्या या प्रेरणादायी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर पाहुणे, आदरणीय वक्त्या, तसेच उपस्थित भगिनींनो आणि बंधूंनो, माझा मनःपूर्वक नमस्कार. आज 8 मार्च, जागतिक महिला दिन. स्त्रीच्या कर्तृत्वाचा, तिच्या संघर्षाचा आणि तिचा अपार सामर्थ्यांचा गौरव करण्याचा दिवस. आणि पल्ब प्रकाशन यांच्या वतीने आयोजित नारी शक्ती परिवर्तनाची खरी दिशा ह्या गेल्या वर्षापासून 2025 पासून सुरू केलेली ह्या जागतिक महिला दिनानिमित्त चा हा दुसरा चर्चासत्र आणि या वर्षीच्या विशेष चर्चासत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. चारोळी कार्यक्रम सुरू करताना म्हणतात ना की चारोळीने सुरुवात व्हावी. संस्कारांची ओळख देणारी, प्रेमांची ज्योत पेटवणारी. संस्कारांची ओळख देणारी, प्रेमांची ज्योत पेटवणारी, घर, समाज आणि राष्ट्र घडवणारी तीच शक्ती. संघर्षातून उभी राहून नवी दिशा देणारी. संघर्षातून उभी राहून नवी दिशा देणारी नारी म्हणजेच परिवर्तनाची खरी शक्ती. मित्रांनो, आजच्या या चर्चासत्रासाठी समाजाच्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रेरणादायी महिलांना आपण आमंत्रित केले आहे. त्यांच्या अनुभवातून, विचारांतून आणि कार्यातून आपल्याला नक्कीच एक नवी दिशा मिळेल यात शंकाच नाही. सर्वप्रथम मी स्वागत करतो डॉक्टर सुनीता विजय जाधव यांचे. त्या असिस्टंट प्रोफेसर धन्यवाद. म्हणून विलिंगडन कॉलेज सांगली येथे कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना त्या विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन करत आहे. समाज घडवण्याच्या या महत्वाच्या कार्यात त्यांचे योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. डॉक्टर सुनीता मॅडम, आपलं मनःपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. यानंतर स्वागत करूया पल्लवी रमेश जाधव यांचे. त्यांचे BA पर्यंत शिक्षण झालेले असून त्या एक आदर्श गृहिणी म्हणून कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. गृहिणी हीच घराची खरी शक्ती असते. प्रेम, संस्कार आणि समजूतदारपणाने घर आणि कुटुंब घडवण्याचे मोठे कार्य त्या करत असतात. पल्लवी रमेश जाधव मॅडम यांचेही मी मनःपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद सर. आता स्वागत करूया माधवी रमेश पाटील यांचे. त्या लायब्ररी असिस्टंट ऑफिसर म्हणून रुरल हॉस्पिटल वाडा येथे कार्यरत आहेत. आरोग्य सेवेत कार्य करत असताना त्या समाजाच्या आरोग्याची काळजी घेण्याची महत्वपूर्ण कार्य करत आहेत. सेवा, समर्पण आणि कर्तव्य भावना यांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला माधवी रमेश पाटील मॅडम यांचे सुद्धा मी मनःपूर्वक स्वागत करतो. स्वागत आहे मॅडम. आता स्वागत करूया ऍडव्होकेट जयश्री बोडेकर झोरे मॅडम. त्यांनी BS LLB चे शिक्षण पूर्ण केले असून त्या मुंबई हायकोर्टमध्ये लीगल प्रॅक्टिशनर म्हणून कार्यरत आहेत. न्याय व्यवस्थेत कार्य करत असताना ते समाजात न्याय आणि समानतेचा संदेश देत आहेत आणि अनेकांना कायद्यांच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे कार्य करत आहेत. ऍडव्होकेट जयश्री बोडेकर झोरे मॅडम यांचेही मी मनःपूर्वक स्वागत करतो. आजच्या या मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर महिला त्यांच्या अनुभवातून, संघर्षातून आणि यत्नातून आणि त्यांच्या यशातून महिलांच्या मनातील गोष्टी जनतेच्या मनापर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचे कार्य करणार आहेत. तर मग आजच्या या चर्चासत्राला आपण लगेचच सुरुवात करूया. डॉक्टर सुनीता विजय जाधव मॅडम त्या असिस्टंट प्रोफेसर आहेत आणि ज्या वेळेला प्रोफेसर म्हटल्यानंतर म्हणजे कॉलेज, शाळा हे सगळं काय आठवतं. आणि ज्या वेळेला नाव कळलं त्यावेळेला मलाही थोडंसं, कारण की मीही त्याच प्रोसेसमध्ये आहे, त्याच्यामुळे मला लगेच आठवलं की अरे, खूप मोठ्या व्यक्तींचं आपल्याला दर्शन होणार आहे आणि त्यांच्याशी संभाषण करण्याचा योग येणार आहे. तर मॅडम, आपल्या शैक्षणिक आणि प्रेरणादायी प्रवासाबद्दल आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून. तर मला असं वाटतं की आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात ही कशी झाली आणि जेव्हा आपण ही शैक्षणिकची सुरुवात आपण करत असताना
कोणत्या व्यक्तीने किंवा घटनेने आपल्याला सर्वाधिक प्रेरणा मिळाली? नमस्कार सर. माझं नाव डॉक्टर सुनीता विजय जाधव. ग्रामीण भागातून मी आहे. माझं माहेर कर्नाटकमध्ये आहे. माझे प्रेरणास्थान माझे आई-बाबा आणि माझे प्राथमिक शाळेतले शिक्षक आणि त्यानंतरच्याही शिक्षकांची प्रेरणा मला मिळाली. सुरुवातीपासूनच अशी इच्छा होती, की आपल्याला शिक्षक व्हायचं आहे. हीच प्रेरणा मनामध्ये होती आणि त्यानुसार आणि असं वाटायचं ग्रामीण भागामध्ये असं असं वाटायचं, की आपण शहरामध्ये का नाही जन्म घेतला, की आपल्याला इतकं शिकायला मिळेल. कारण लग्नानंतर पूर्ण शिक्षण मी केलेलं आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुका आहे ना, तिथे एक ग्रामीण भाग आहे. तिथं माझं शिक्षण पूर्ण झालं आणि 10वी पर्यंत अथणीमध्ये झालं. त्यानंतर काकांच्याकडे मी गेले. तिथं 11वी-12वी पुण्यामध्ये झाली. त्यानंतर लग्न झालं आणि लग्नानंतरचा मोठा सपोर्ट मिस्टरांचा मिळाला आणि पुढचं पूर्ण शिक्षण मी पूर्ण केलं. एम-ए, बी-एड, नेट त्याच्यानंतर पी-एच-डी पूर्ण केली. अरे आणि वाह! प्रचंड वाचनाची आवड वगैरे इतर सर्वच जे मोठ्या व्यक्ती आहेत त्यांच्याही प्रेरणा मिळाल्या, की आपण काहीतरी ज्ञान देण्याचं काम करतोय. त्यातून आपले विद्यार्थी आपल्याला घडवायचे आहेत, की एक चांगला नागरिक घडावा, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांना भावनिक पाठिंबा देणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं. अनेक अडचणींमधून आजचे सुद्धा विद्यार्थी शिकत आहेत. त्यांना आम्ही पूर्णपणे पाठिंबा देतो, समजावून सांगतो, त्यांच्या अडचणी समजून घेतो. आणि अशा प्रकारे माझा प्रवास लग्नानंतरचा माझं पूर्ण शिक्षण झालेलं आहे. कुटुंबाचा पूर्ण सपोर्ट आहे. अरे 2 वाह! मुली आहेत मला. मोठी सॉफ्टवेअर इंजिनिअर पुण्यामध्ये आहे. छोटी दुसऱ्या क्षेत्रात गेली, बी-एससी ॲग्री झाली आहे. ती सुद्धा चांगलं एक बाहेरच्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करते. आणि घरातून चांगला सपोर्ट आहे सगळ्या गोष्टींसाठी. घरच्यांचा जर पाठिंबा असेल, तर आपण निश्चितच पुढे जाऊ शकतो. त्यामुळे माझ्या अगदी कुटुंबाचा पण मी आभार मानते आहे. आणि तुम्ही मला अगदी इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही मी आभार मानते. खरंच म्हणजे एक म्हणतात ना, की स्त्रीला ज्यावेळेला लग्नाच्या अगोदर सपोर्ट तर असतोच. म्हणजे विशेषतः करायला बघितलं ना, तर आई-वडील हे सपोर्ट करतातच आत्ताच्या परिस्थितीमध्ये. पण थोडासा मागचा कालखंड बघितला तर आई-वडिलांचाही संघर्ष तितकाच मोठा होता. आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा, की मिस्टरांकडून, आपल्या पतींकडून साथ मिळणं आणि आपलं शिक्षण पूर्ण करणं, हे खरं किती संघर्षमय आहे, हे मी स्वतः जाणवलेलं आहे. कारण की माझंही एज्युकेशन मी लग्न झाल्यानंतरच पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामुळं तुमचा हा संघर्ष मी नक्कीच समजू शकतो आणि ह्याच्यामध्ये पतीचा साथ मिळाली, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही खरीच प्रेरणा देणारी आहे. यानंतर मी माधवी रमेश पाटील मॅडम ह्या वैद्यकीय अधिकारी आहेत. ह्या मॅडमला मी विचारू इच्छितो, की शालेय शिक्षण ते आरोग्य सेवेत रुजू होईपर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता? नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम कल्पप्रकाशनला खूप खूप धन्यवाद, की त्यांनी खूप छान कार्यक्रम आयोजित केला आहे महिला दिन विशेष निमित्ताने आणि आमच्यासारख्यांना त्यामध्ये सहभागी करून घेऊन बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. सर्व वक्त्यांचे धन्यवाद आणि माझा परिचय म्हणजे सरांनी नाव थोडंसं मिस्टेक केली आहे. माधवी उमेश पाटील आहे. माधवी रमेश पाटील केले त्यांनी. ओके, तर ओके. नो माझं प्रॉब्लेम. शिक्षण ग्रामीण भागात झालेलं आहे. 10वी-12वी पर्यंत. त्याच्यानंतर मी शहरी भागात ग्रॅज्युएशनसाठी शहरी मॅडम भागात गेली आणि मॅडम कॅमेरा पी-जीसाठी थोडासा कॅमेरा तुमचा. हां, हां. पी-जीसाठी मुंबई युनिव्हर्सिटी नायर हॉस्पिटलला माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय. त्याच्यानंतर मी आरोग्य सेवेमध्ये सर्वप्रथम पालघरला जॉइन झालेली आणि नंतर मग वाडा आपला ग्रामीण भाग किंवा माझं नेटिव्ह प्लेस भिवंडी वाडा असल्यामुळे मी वाड्यामध्ये आली आहे. लग्न झाल्यानंतर तिथे स्थायिक आहे आणि विशेषतः मिस्टर माझे आम्ही मॅडमला थोडं वाटतं नेटवर्क इश्यू आहे. त्यांच्या इथे नेटवर्कचा इश्यू येतोय. ठीक आहे आपण पुढे वळूया. अ, पुढे मी ॲडव्होकेट जयश्री बोडेकर मॅडम यांच्याशी बोलू इच्छितो, की तुमच्या शालेय जीवनापासून ते वकिलापर्यंतचा प्रवास कसा असेल? आम्हाला जाणून घ्यायला आहे खूप आवडेल. नैतिक खरं तर अ, माझं हॅलो, एक मिनिटं. येतोय माधवी आवाज? मॅडम हो, येतोय. माधवी मॅडम मध्ये मार्गदर्शनानुसार कारण आमचं शेतकरी कुटुंब हो. आणि बऱ्याचशा गोष्टींच्या अडचणी होत्या पूर्वीच्या काळी. पण त्याच्यावरती मात करत आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने शिक्षण घेऊन नोकरीमध्ये
जॉइन ओके. झाली. खूपच त्याच्यानंतर छान. लग्न होऊन थोडंसं आज आम्ही नेटवर्क इश्यूजमुळे जरा दोघंही आवाज नवरा-बायको मध्ये-मध्ये एकाच आपला हे होत ह्याच्यामध्ये होता. एकाच अ, इन्स्टिट्यूटमध्ये जॉब करतोय. तरी काही हरकत नाही. मी पुढचं आपल्या ॲडव्होकेट जयश्री मॅडम यांना विनंती करतो, की त्यांनीही आपला शालेय जीवनापासून ते वकिलीपर्यंतचा प्रवास आम्हाला आमच्याबरोबर शेअर करावा. नमस्कार, मी ॲडव्होकेट जयश्री बोडेकर झोरे आणि माझं खरं शिक्षण 12वी नंतर माझं लगेच लग्न झालं 18व्या वर्षी आणि 19व्या वर्षी मला एक मुलगा होता. त्यानंतर माझं 5 वर्षाचं BSL LLBचं शिक्षण ILS लॉ कॉलेजमधून मी कंप्लीट केलं. सगळं शिक्षण फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याच्या पाठिंब्यावरच झालंय. म्हणजे अक्षरशः रोज सकाळी 4 वाजता उठून पाणी तापवण्यापासून सगळ्या गोष्टी तो मला करून द्यायचा. 6 वाजताचं कॉलेज त्याने मला अटेंड करायला शिकवलंय आणि ILS असल्यामुळे आम्हाला अजिबात स्कोप नव्हता, की तुम्ही एकही लेक्चर बंक करू शकाल. मी LLB केलं, त्याच्यानंतर मी LLM केलं, त्याच्यानंतर मी मास्टर्स केलंय सायकॉलॉजीमध्ये आणि आता मी तेव्हापासूनच म्हणजे जेव्हा 5 वर्ष कंप्लीट झाली तेव्हापासूनच प्रॅक्टिसला सुरुवात केली. त्याच्या व्यतिरिक्त मी पब्लिकेशन पण करते, पुस्तकं पण प्रकाशित करते. अशा पद्धतीनं हे फक्त आणि फक्त म्हणजे मी 1% सुद्धा माझ्या माहेरच्यांना क्रेडिट देऊ इच्छित नाही. सगळंच्या सगळं क्रेडिट माझ्या मुलाचं आणि माझ्या नवऱ्याचं आहे. म्हणजे जो सपोर्ट त्यांनी दिलाय, म्हणजे माझ्या सासूबाईंनी दिला आहे, नवऱ्यानं दिला आहे आणि सगळ्यात जास्त माझ्या मुलानं दिलाय. म्हणजे त्याने कोऑपरेट केलं प्रत्येक गोष्ट लहानपणापासून, त्यामुळे मी इतकं सगळं करू शकले. हाच असा अरे वाह! इथपर्यंतचा प्रवास आहे. खूपच छान. म्हणजेच तुमचाही एक जीवन प्रवास जर बघितला तर सासरपेक्षा माहेरपेक्षा सासरच्या माणसाने खूपच हेल्प केलेली आहे. खरंय, आणि खरंय. खूप कुठेतरी जास्त. तुमचा जीवन प्रवास हे आपल्याबरोबर कुठे ना कुठे शेअर झालेला होता. त्याच्यामुळं मला ते माहितीच होतं, की खूप संघर्ष त्यावेळेला तुम्ही केलेला. ती LLBची एक्झाम सुद्धा मला आठवते. ज्यावेळेला ती देण्यासाठी आपण एका ठिकाणी हॉलवर जमलो होतो. आठवलं. सकाळी 7 वाजता आपण सगळे हे करून CETच्या एक्झामसाठी प्रयत्न करत होतो. हो, हो. नक्की. म्हणजे तो प्रसंग आताही आठवला असं, की या प्रत्येक जर बघितलं तर स्त्रीच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ह्याच्यामध्ये जर बघितलं तर पतीचा साथ म्हणजेच खूपच महत्त्वाची आणि मोलाची ठरली आहे. आणि अशा प्रत्येक महिलेला जर ही साथ मिळाली, तर कदाचित कुठलीही महिला मागे राहणार नाही. यानंतर मी पल्लवी रमेश जाधव मॅडम ह्या ज्या गृहिणी आहेत, ह्यांना सुद्धा मी काही प्रश्न विचारू इच्छितो. तुमचे BA पर्यंत शिक्षण पूर्ण झालेले असताना, पुढील शिक्षण न घेता तुम्ही गृहिणी म्हणूनच राहणं का बरं पसंत केलं? सर्वप्रथम सर सर्वांचे आभार, की म्हणजे आपण कसं म्हणतो, की जॉब करणाऱ्या महिलांना एक स्टेज असतं. गृहिणींसाठी ते स्टेज उभं केलं म्हणून तुमचा आभार. आणि राहिलं सर माझं BA पर्यंत शिक्षण पूर्ण असूनही मी जॉब वगैरे नाही केला. कारण माझं लग्न 12वी झालं, लग्न झालं. नंतर ग्रॅज्युएशन मी इथे आल्यानंतरच केलं. माझ्या मिस्टरांच्या सहकार्याने म्हणा, त्यांच्या संमतीने म्हणा आणि नंतर इश्यू म्हणजे फॅमिली इश्यू म्हणा, की आम्हाला मूल जरा उशिरा झालं. म्हणजे 8-9 वर्ष. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर की विचार होता, की नाही आपण पुढे शिक्षण घ्यावं किंवा कुठे जॉब बघावा. पण मला असं वाटलं, की नाही माझी फॅमिली कंप्लीट असणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळं मी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं, की नाही आपल्याला एखादं मूल असणं महत्त्वाचं आहे. म्हणून मी जॉब वगैरे त्याच्यात नाही गेली त्यावेळेस. पण शिक्षण झालं ग्रॅज्युएशन. बरोबर. म्हणजे ते एक सामान्य बघायला गेलं ना, की लग्न झाल्यानंतर एक अपेक्षा असते, की ना बाबा लग्न झालंय, एखादं मूल असलं, ही एक हां. अपेक्षा प्रत्येक फॅमिलीची असते आणि त्याच्यामुळं कुठे ना कुठेतरी महिलेला सांगतात ना, की एक पाऊल मागे घ्यावं लागतं. तसा एक हां, हां. प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये झाला असं मला वाटतं हो, हो. आणि कदाचित त्यामुळे तुमचं शिक्षण अपूर्ण राहिलं असेल. पण ती एक नवी उमेद तुम्ही तुमच्या मुलांमध्ये आणि हो. तुमच्या म्हणजे होणाऱ्या ॲक्चुअली पुढच्या मला पिढीमध्ये शिक्षकी पेशा मला फार आवडतो आणि मला वाटायचं की नाही मी एक शिक्षिका व्हायला हवं. माझं मराठी, हिंदी म्हणजे माझं शिक्षण जे आहे 12वी पर्यंत आणि ग्रॅज्युएशन पण हिंगोली आदर्श कॉलेजला झालं. तिथे 12वीला मी प्रेमचंद पुरस्काराने सन्मानित आहे 12वीला. आणि त्यानंतर वाटलं की नाही करावं, पण हा प्रॉब्लेम होता. म्हणून आज तर म्हणजे माझा मुलगा आता 7वीला आहे. तर आजपर्यंत मी त्याला ट्युशन नाही लावली आणि मला ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो की तो पहिल्या अरे 5 वाह! मध्ये असतो.
म्हणजे ते कुठे ना कुठेतरी एक पूर्ण तुम्ही मुलांमध्ये करण्याचा प्रयत्न करताय, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. खरंच खूप खूप आभार तुमचे. खूप छान तुम्ही सांगितलंत. धन्यवाद. डॉक्टर सुनीता मॅडम, हा एक सर. बघायला गेलं तर आजच्या मुलींनी उच्च शिक्षणासाठी कोणती मानसिक तयारी ठेवायला हवी? जर तुम्ही प्राध्यापक म्हणून आहात, तर तो एक संदेश खूप महत्त्वाचा आहे. आजच्या विद्यार्थिनींनी शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षणाला पर्याय नाहीये. कारण आजची परिस्थिती बघता दोघंही नवरा-बायकोनी कमवणं अतिशय गरजेचं आहे. पण ते शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा त्याबरोबरच आपली संस्कृती जपली पाहिजे, कुटुंब जपलं पाहिजे, समाजाच्या पण काही अपेक्षा असतात त्याही जपल्या पाहिजेत. पण शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणजे त्याचा उपयोग कुठं ना कुठं आपल्याला होतोच. अगदी आता नोकरी नाही ठीक आहे, पण निदान शिक्षणानंतर वैचारिक प्रगल्भता तरी त्या मुलींची वाढते किंवा मुलांची वाढते. विचार करण्याची क्षमता सुद्धा वाढते. त्यामुळं निर्णय क्षमता वाढते. अनेक गोष्टींमध्ये त्या बरोबर. वेगवेगळ्या प्रकारे निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे शिक्षण अतिशय महत्वाचं आहे. शिक्षण घेतलेली व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, की वाघिणीचं दूध आहे शिक्षण. त्यामुळे ते जर पिलं तर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. राम राम. अगदी. त्यामुळे शिक्षण जीवनात दुसऱ्या गोष्टी नसल्या तर चालेल, पण शिक्षण अतिशय महत्वाचं आहे. बरोबर. त्याच्यामुळे जी काय आपली स्टेटस म्हणण्यापेक्षा पण आपल्या समाजामध्ये एक वेगळं स्थान निर्माण होतं. आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सहभागी होऊ शकतो. कुटुंबामध्ये त्या मुलीचं लग्न झालं आणि काही अडचणी येत असल्या तर ती स्वतः निर्णय पण घेऊ शकते. जर चांगलं बरोबर. शिक्षण ती घेतली असेल तर. याचा अर्थ असा नाहीये की अशिक्षित मुली निर्णय घेत नाहीत. त्याही घेतात. पण शिक्षणानंतरचा एक वेगळं हे येतं त्याला म्हणजे काय म्हणतात, वेगळा बाज निर्माण होतो किंवा क्षमता तिच्यामध्ये वाढते आणि ती जर शिकली तर मुलं 100% शिकतात. त्यामुळं नक्कीच. समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतो. म्हणजे एक प्रकारे म्हटलं ना, तर शिक्षण जर असेल, तर कुठलीच महिला मागे राहणार नाही. कारण की नाही. तिला आपल्या शिक्षणामध्ये एवढी ताकद आहे. सांगतात ना, की वाचाल तर वाचाल. आणि ही जी समज आहे, ती प्रत्येकामध्ये जर आली, तर कुठलीच महिला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा, सावित्रीबाई फुले म्हणा, ह्यांनी जी ज्ञानाची ज्योत जी उभी केली, जी पेटवली, तिची ठिणगी एवढी की पूर्ण देशभरामध्ये पसरली. आणि आज प्रत्येक महिलेला जो दर्जा आज मिळाला, की आपण बघतो की जी महिला आज चूल-मूल इथपर्यंतच थांबलेली होती, ती आज चंद्रावर जाऊन पोहोचलेली आहे. आणि ही खरंच आपल्या भारत देशासाठी, ह्या विश्वासाठी, प्रत्येक समाजासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच प्रत्येकाने हे शिकलंच पाहिजे, नोकरी असेल किंवा नसेल. पण शिक्षण घेतलंच पाहिजे आणि खरंच तुम्ही खूप सुंदर उदाहरण मॅडम दिलात. अ, माधवी मॅडम, मी तुमच्याशी बोलू इच्छितो, की जसं तुम्ही ग्रामीण भागामध्ये आहात आणि ग्रामीण भागामध्ये तुम्ही ग्रामीण व शहरी भागातील महिलांना आरोग्य सेवेत कोणती तफावत दिसून येते? एक प्रकारचे आपण बघितलं ना, की चेक करत असताना तुम्हाला ती तफावत कोणती दिसून येते आणि ती तुम्ही कशी कमी करता येईल? तुमचा माईक सर सुरू अतिशय महत्त्वाचा प्रश्न आणि अ, म खूप असं हे आहे ह्या प्रश्नामध्ये, की ग्रामीण आणि शहरी महिलांमध्ये असलेली तफावत आरोग्य सेवेची कुठल्याही गोष्टीची. तर त्यांना समजावण्याचं म्हणजे आता एक आपल्याकडे आशा म्हणून एक माध्यम आहे. आता प्रत्येक गोष्ट आता माझ्याकडे HIV-चं डिपार्टमेंट आहे ग्रामीण भागामध्ये आणि महिला ज्या प्रत्येक गरोदर महिलेला HIV तपासणी कंपल्सरी आहे किंवा इतर सगळ्या रक्त तपासण्या म्हटल्या त्या कंपल्सरी आहेत. आणि त्या महिलांना तेवढं त्याचं म्हणजे करतायत, रक्त तपासायचं आहे. पण ते का गरजेचं आहे किंवा त्याच्यामध्ये काय झालं पाहिजे, हे जेवढं शहरामधील महिलांना जेवढं समजतं, तेवढं ग्रामीणमधल्या महिलांना त्याचं हे नाही कळत आहे. मग त्याच्यासाठी त्यांना त्यांच्याशी संवाद साधणं महत्वाचं आहे, की आणि संवाद कोण साधू शकतोय? तर मग त्यांना आता जवळच्या आशा दिलेल्या आहेत. मग आम्ही काय करतोय, प्रत्येक आशा जी आहे, त्या प्रत्येक आशाला आपण त्यांच्याशी बाबा प्रत्येक महिलेच्या ह्या तपासण्या झालेल्या आहेत की नाही ह्या तुम्ही पहा आणि नसतील झालेल्या तर त्यांना तुम्ही सरकारी दवाखान्यामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करा. आणि इकडे आल्यानंतर त्यांना ज्या गोष्टी काही समजत नाहीयेत किंवा त्यांचं साधारण म्हणजे हिमोग्लोबिन एक महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक महिलेची, तर त्या बाबतीत त्यांचं प्रचंड अज्ञान असतं, की गोळ्यांनी आम्हाला त्रास होतोय, मग आम्ही गोळ्या खाऊ शकत नाहीत किंवा आम्ही नाही खाते आणि मग नंतर त्यांना रक्तवाढीची इंजेक्शन चढवणं किंवा त्यांना रक्त देणं ह्या गोष्टी वेळेवरती कराव्या लागतात आणि मग त्यांना ट्रान्सफर करून म्हणजे खूप धोक्याचं होतं त्यावेळेला. मग त्यांना थोडं समजून सांगितलं तर त्या ऐकतात, पण त्याच्यासाठी त्यांना
म्हणजे नुसतं आमच्याचकडनं ते नाही करता येते. मग ती एक हे आहे, रुटीन आहे त्यांचं, की आशा, मग त्या गावातल्या सिस्टर्स किंवा पीएससी बरोबर. आवाज मॅडम हे होतोय तुमचा. नेटवर्क नाहीये वाटतं तुम्हाला. माधवी मॅडम आवाज येतोय माझा? नंतर आमच्याकडे आल्यानंतरही जर त्यांचं काही तफावत आली रिपोर्टमध्ये, तर त्या संदर्भात त्यांना योग्य माहिती देऊन पुढे डिलिव्हरीला वगैरे येत आहेत. तेव्हाचे ते कॉम्प्लिकेशन होत आहेत ते आपल्याला टाळता येऊ शकतायत. त्या शहरी महिलांमध्ये एवढ्या विशेष प्रमाणात आपल्याला नाही सांगावं लागत आहे. पण आता ग्रामीण भागामध्ये गरजच आहे, कारण त्यांच्यात अज्ञान भरपूर आहे. आणि अज्ञान पण आणि परिस्थिती ओव्हरऑल त्यांचं बघता सगळ्याच गोष्टीचं त्यांच्याकडे कमतरता असते. मग जर आपल्याकडनं त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळालं, तर त्या ज्या 80% त्यांच्याकडनं त्यांना ज्या त्रुटी हे करावे लागतात, भोगावे लागतात, त्या आपण किमान 40% पर्यंत तरी आणण्याचा प्रयत्न करतोय. अगदी वाह! खूपच छान मॅडम माहिती दिलीत, की शहरी भाग आणि ग्रामीण भाग. तर ग्रामीण भागाचं जर बघितलं, तर ग्रामीण भागामध्ये अजूनही जो वनवासी भाग आहे, अशा वनवासी भागामध्ये आपल्याला ह्या तफावत जाणवतात. आणि ह्याच्यामुळं कुठे ना कुठेतरी एक त्यांच्यापर्यंत जी माहिती म्हणा, ती माहिती पोहोचलेली नसते किंवा शिक्षणामुळे सुद्धा कुठे ना कुठेतरी आपल्याला ती कमतरता त्यांच्यामध्ये जाणवते. आणि अशा पद्धतीने आशामार्फत त्याच्यानंतर गावातील जी आशा आहे, त्याच्यानंतर आपलं ग्रामीण रुग्णालय आहे. अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेला व्हिजिट करता आणि त्यांना जी माहिती देता, त्याच्यातून खऱ्या अर्थाने त्यांना जाणीव आणि एच-आय-व्ही सारख्या आजारापासून मला बघायचंय कोणाचा ग. व्हॉईस चालू आहे, माईक बंद करा. तर धन्यवाद मॅडम, तुम्ही खूप छान माहिती दिलीत. मी पुढे जयश्री मॅडमकडे वळतोय. जयश्री मॅडम, तुम्ही वकिली पेशामध्ये आहात. तर आपण बघतोय की घरगुती हिंसाचार, कार्यस्थळी छळ आणि सायबर गुन्ह्यांपासून महिलांचे संरक्षण करणारे प्रमुख कायदे कोणते आहेत? आणि त्यांचा महिलांनी फायदा कसा घ्यावा? ह्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? कायदे तर खरंच भरपूर आहेत महिलांच्या बाबतीत. एक तर आहे की डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, त्याच्यानंतर कौटुंबिक हिंसाचार कायदा 2013चा आहे, त्याच्यानंतर सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍक्ट आहे, त्याच्यानंतर सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस आहे. असे बरेच अनेक कायदे आहेत. हुंडाबंदी कायदा आहे. आता मुख्य काय होतं, की कायदे भरपूर आहेत, पण त्या कायद्यांपर्यंत पोहोचायचं कसं? खरं प्रत्येक ठिकाणी म्हणजे महिला कायदे जेवढे आहेत, तिथे प्रत्येक ठिकाणी वकिलाची गरज आहे का? तर नाही. दुसरं म्हणजे या कायद्याचं एक महत्त्वाचं बेनिफिट आहे, की हे सगळे गुप्त ठेवले जाणारे कायदे आहेत. तसं इतर कायद्यांच्या अंतर्गत तुमची माहिती पब्लिश केली जाते, तसं महिला कायद्यांच्या अंतर्गत माहिती पब्लिश केली जात नाही. तर थोडक्यात डोमेस्टिक व्हायलन्स आहे, की घरगुती हिंसाचार. कुठे तक्रार करता येईल? पोलीस स्टेशनला तक्रार करता येईल, ग्रामसेवकांना तक्रार करता येईल. याच्या अंडर समजा एखाद्या महिलेचं शोषण होत असेल, तर पहिला महत्त्वाचा प्रश्न असतो, की आई-वडिलांचा साथ नाहीये, तर मग अशा वेळी तिनं जायचं कुठे? याच्यासाठी आधारगृह प्रत्येक जिल्हा पातळीवरती सरकारतर्फे आधारगृह चालवले जातात. ज्याच्यामध्ये मुख्य म्हणजे ती तिच्या मुलांना घेऊन राहू शकते. म्हणजे हा जो महत्त्वाचा कायदा आहे, की प्रत्येक बाईचं सहन करण्याचं मुख्य कारण काय असतं, की माझ्या मुलांचं कसं होणार? माझ्यानंतर मी मुलांना घेऊन कुठे जाऊ? मी कमवत नाही, मुलांचे हाल होतील. तर कस्टडी बऱ्यापैकी महिलेला मिळते. हा तिचा बेनिफिट आहे. आता याच्यामध्ये जो कौटुंबिक हिंसाचार कायदा, डोमेस्टिक व्हायलन्स आधी होता, त्याच्यामध्ये फक्त नवऱ्याविरुद्ध तक्रार करता यायची. कौटुंबिक हिंसाचार हा जो नव्याने आलेला कायदा, याच्यामध्ये तक्रार कोण करू शकतं? तर प्रत्येक महिला करू शकते. मग महिला म्हणजे कोण? तर आई आपल्या मुलाविरुद्ध तक्रार करू शकते, की तो माझा हिंसाचार करतो. तो मला नीट सांभाळ करत नाही माझा. एखादी मुलगी तिच्या वडिलांविरुद्ध तक्रार करू शकते किंवा काही-काही मुली अशा आहेत, की काका, मामा कुणीतरी असे सांभाळतात. तर त्यांच्या विरुद्ध तक्रार करू शकते, की ते माझा सांभाळ नीट करत नाहीत किंवा तिथे माझा हिंसाचार होतो. बरं हिंसाचार म्हणजे काय? की फक्त मारहाण म्हणजे हिंसाचार का? तर नाही. मानसिक छळ, शारीरिक छळ,
सगळ्यात आर्थिक छळ, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाब्दिक छळ हिंसाचारमध्ये येतो, की आता शाब्दिक छळाचं साधं सोपं उदाहरण म्हणजे काय? तर एखाद्या मुलीला आई होत नाहीस म्हणून त्रास हां, देणं राइट. एखाद्या महिलेला, की बरोबर. तिला 4 लोकांमध्ये येऊ न देणं किंवा आली तर कितीतरी लोकं आहेत असे, की 2 जावा आहेत धरा. लहान जावेला जर मूल झालं ना, तर मोठ्या जावेला त्या बाळाला हात लावू देत नाहीत, की तुझ्यामुळे चांगलं नाही होणार. तर हा झाला शाब्दिक छळाचा प्रकार. अशा अगेन्स्ट महिला तक्रार करू शकते आणि या कायद्याचं विशेष असं आहे, की हा कायदा क्रिमिनल नाही, सिव्हिल कायदा आहे. म्हणजे दिवाणी कायदा आहे, ज्याच्यामध्ये महिलेला डायरेक्ट समोरच्याला शिक्षा नाही केली जात. तर समज दिली जाते, जो कोणी माणूस त्रास देतंय, जी कोणी व्यक्ती त्रास देईल, त्या व्यक्तीला कोर्टातर्फे आधी समज दिली जाते आणि समज दिल्याच्या नंतरही त्याने जर ऐकलं नाही, तर कोर्टाचा अपमान केला म्हणून त्याला शिक्षा दिली जाते. तर असे काही कायदे आहेत, जिकडे माहिती कुठून घ्यायची? तर अगदी सरपंचांकडून, ग्रामसेवकांकडून अशा ठिकाणाहून तुम्ही सुद्धा ही माहिती घेऊ शकता. म्हणजे अरे वाह! आणि तिथेही कुठे मिळत नसेल, तर कोर्टमध्ये, प्रत्येक न्यायालयामध्ये, कौटुंबिक न्यायालयामध्ये याची माहिती मोफत दिली जाते. उत्तर दिली. पोलिसांमार्फत याची माहिती दिली जाते. या सगळ्या पद्धतीने तुम्ही त्याची माहिती करून घेऊ शकता. अरे वाह! अतिशय म्हणजे खूपच सोप्या पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्यात, की प्रत्येक महिलेला एक असं टेन्शन असतं, की नाही बाबा मला वकील करावं लागेल. एखादा माझ्यावरती कुणी जबरदस्ती करत आहे किंवा मला कुणी शाब्दिक छळ करत आहे. कुठलाही म्हणजेच कौटुंबिकपासून तर नवऱ्यापासून. तर प्रत्येक महिलेला ही भीती असते, की मला कोर्ट वकील करावा लागेल तेव्हा ती कुठे केस लढली जाईल. परंतु तुम्ही अगदी सोप्या ह्याच्यामध्ये तुम्ही शब्दात सांगितलं, की ग्रामीण भागामध्ये जे आहे सरपंच म्हणा, पोलीस पाटील म्हणा, तंटामुक्ती अध्यक्ष म्हणा, ते ह्यांच्यापासून तक्रार करूनही तुम्ही त्या ठिकाणी तुमचं निवारण करू शकता. आणि जर काही त्याच्यातून नाही झालं, तर आपण पुढचं पाऊल म्हणजेच कोर्टाकडे जाणं आणि मग त्याच्यातून मग यामध्ये पण महिला व बालकल्याण अशी जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती पण फॉर्म आणि माहिती दिलेली आहे. तुम्ही त्यांना सुद्धा संपर्क करू शकता. तिथे पण अरे वाह! तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाते. म्हणजे बालकल्याण काय नाव सांगितलं तुम्ही? महिला व महिला व बालकल्याण विभाग या महिला व वेबसाईटवरती जायचं. बालकल्याण विभाग. ओके. खूपच सुंदर. म्हणजे तुम्ही आजच्याच्या घडीला मोबाईलसारखी जी सुविधा आहे, ती आता तंत्रज्ञानाची एवढी फास्ट आहे, की प्रत्येकाकडे मोबाईल आहे. तर तुम्ही त्या घरी बसूनही तुम्ही महिला बालकल्याणाला तुम्ही तक्रार करू शकता, तुमचा फॉर्म भरू शकता. आणि खरंच खूप सोप्या शब्दामध्ये तुम्ही आजच्या या महिला दिनानिमित्त तुम्ही आजच्या या समाजातील महिलांना खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे मॅडम. खूप खूप धन्यवाद. पुढे मी पल्लवी मॅडम यांना प्रश्न विचारतोय, की गृहिणी म्हणून घर, कुटुंब आणि स्वतःच्या आयुष्यात समतोल राखताना तुम्हाला कोणती आव्हाने आली आणि तुम्ही कशी पेललीत बरं? सर गृहिणी म्हटलं तर सगळ्यात मोठी गोष्ट कशी येते, की आर्थिक परावलंबन आहे आणि सतत घरातलं काम आहे, सतत घरातच राहणं आहे. अ, थोडंसं आपण म्हणतो, की घरातली कामं करताना, मूल सांभाळताना, नवऱ्याचं सगळं करताना, "हां बाबा, आता ड्युटीवर जाणार आहेत, वेळेवर डबा करा, वेळेवर ह्या गोष्टी, त्या गोष्टी, प्रेस करा, कपडे धुवा." ह्या सगळ्या गोष्टी करत असताना थोडी चिड वाटते. ह्या गोष्टी करताना चिड वाटते. त्यात आर्थिकदृष्ट्या आपण स्वतः प्रबळ नसतो. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत आयुष्यात. पण तरीही त्या गोष्टी होत असताना जेव्हा कुटुंब असतं आपल्यासोबत किंवा आपला सोबतीचा जो आपला व्यक्ती आहे, आपला नवरा, माझा नवरा, तर त्या व्यक्तीचा सपोर्ट, प्रेम, आदर, का हां, तू आहेस म्हणून सगळं आहे. ह्या गोष्टी जेव्हा समोर येतात, तर ही आव्हानं थोडीशी कमी वाटायला लागतात. पण सीमा मॅडम तुमचा माईक बंद करा. हां, बोला मॅडम. तुमचा माईक बंद झालाय. पल्लवी मॅडम माईक बंद झालाय माईक. हां, बोला, बोला. येतोय सर आवाज? हो, येतो, बोला. हां. तर ह्या गोष्टी आहेत फक्त. बाकी गृहिणी म्हणून जे करू शकतो, ते असं नाहीये का जी फक्त वर्किंग वुमनच आहे, तीच करू शकते असं नाही. गृहिणी म्हणून पण ती खूप काही करू शकते. एक निरोगी साक्षर पिढी घडवायचं काम एक गृहिणी करू शकते. अगदीच. आणि त्याच्यामध्ये म्हणजे कुठलंही जरी आव्हान आलं,
तर ते आव्हान पेलत असताना जर आपल्या पतीची साथ जर असेल, तर हो, कुठलंही आव्हान येऊ द्या, ते आव्हान पेलण्याची ताकद प्रत्येक गृहिणीमध्ये हो, आहेच. हो, हो. खूप छान मॅडम. आणि तो सपोर्ट नक्की. तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या तर लाईफमध्ये माझ्या तुमच्या लाईफ मिस्टरांचा. पार्टनरचा आहे, हे हो, सगळ्यात हो. मोठी गोष्ट आहे. हो, हो. अ, खूपच छान मॅडम. धन्यवाद. डॉक्टर सुनीता मॅडम, आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील महिलांना तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता? आजचा महिला दिन जो आहे, तो फक्त हा एक दिवस न राहता रोजच तिच्यासाठी असतो. तर तिनं शिकलं पाहिजे, आणखीन सक्षम झालं पाहिजे. पैसेच कमवावेत असं नाहीये, पण निर्णय क्षमता तिची असावी. दोन्ही कुठलीही गोष्ट तिच्याकडे आली, तर तिनं दोन्ही बाजूंनी विचार केला पाहिजे. पटकन रागाच्या अगदी भरात कौटुंबिक काही अडचणी येत असतील, तर तसा निर्णय न घेता बराच विचार करून निर्णय घेतला तर आपल्या कुटुंबावर किंवा आपली मुलं लहान असतात, हा विचार आपल्याला करावाच लागतो. आमच्या पिढीतले असतील किंवा आता पुढची पिढी असेल, पुढच्या पिढीमध्ये थोडासा संयम कमी झालेला दिसून येतो आपल्याला, की पटकन निर्णय घेऊन पटकन माहेरी जाणं, अशा काही गोष्टी होतात. पण कसं आहे, शेवटी सगळ्या गोष्टींचा सामना पुन्हा आपल्याला करावा लागतो. आता समाजात आपण बघतोय प्रचंड प्रमाणामध्ये स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. त्याचे कायदे भलेही झाले असतील, तर त्यांची जी प्रोसेस आहे ती खूप लेंदी आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ती गोष्ट फार चांगली आहे, की पुरोगामी महाराष्ट्र आहे आपला. त्यामुळे स्त्रियांचे बरोबर. प्रश्न समजून घेतले जातात. स्त्रिया सुद्धा शिक्षणामध्ये पुढे आहेत. पण अनेक अशा गोष्टींचा सामना त्या स्त्रीला करावा लागतो. ती जरी नोकरी करत असले तर प्रचंड ह्याच्यातून जाते. घरकाम करायचंय, बाकी गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. अनेक ठिकाणी ॲडजस्टमेंट सुद्धा आपल्याला करावी लागते घरामध्ये. काही बरोबर. गोष्टी समजून घ्याव्या लागतात. तर तो शेवटपर्यंत संसार आपला टिकू शकतो. समाजामध्ये आपल्याला आता कसं आहे, समाजाचाच एक आपण भाग आहोत, पण समाजामध्ये आपली जी प्रतिमा निर्माण करायची आहे, ती नेहमी चांगली असावी. समाजासाठीच आपल्याला जगायचंय असं पण नाहीये. स्वतःचं अस्तित्व तर निर्माण बरोबर. करायचंय. पण आपणच स्वतः ठरवू शकतो स्त्रीने, की आपल्याला कसं वागायचं आहे. की पुढे जाऊन आपल्या अजून काही समस्या निर्माण होऊ शकतात. मुलांचं शिक्षण, आणखीन अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या. लोकं नावं ठेवतच असतात. पण आपल्याला स्वतःला निर्णय घेता आला पाहिजे, की आपण बरोबर. समाजामध्ये कसं राहिलं पाहिजे आणि खूप पुढचा काळ आपण बघितला पाहिजे. अनेक गोष्टींचा विचार केलाच पाहिजे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे शिक्षण. शिक्षण जरी नसल्या तरी पूर्वीच्या स्त्रिया पण जसं जिजाऊंच्याच आम्ही लेकी आहोत. त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले असतील, रमाबाई रानडे असतील. अनेकांनी खूप मोठा संघर्ष केलेला आहे. म्हणून आज तुमच्या समोर आम्ही बोलतोय किंवा उभ्या राहतोय. शिक्षण क्षेत्र असेल, कुठलंही असं क्षेत्र नाहीये, की स्त्रीनं ते मिळवलेलं नाहीये. म्हणून स्त्रियांसाठी एक संदेश आहे, की आपण सक्षम राहणं. इतर गोष्टींचा फार लगेच स्वतःच्या वर परिणाम करून न घेणं, आपल्या मुलांचं शिक्षण सुद्धा महत्वाचं आहे. हीच आपण घडवणारी जी पिढी आहे, ती आपला भारत टिकवणार आहे. शिक्षणाबरोबर आपली संस्कृती, समाज, कुटुंब सगळ्या गोष्टींना आपण स्थान दिलं पाहिजे आणि एक अशी म्हण आहे बघा, जोपर्यंत किती आपण शिकलो अजून काय झालं. समजा मी ग्रामीण भागात जरी गेले, तर माझ्या शिक्षणाचं महत्त्व नाहीये त्यांना. ते म्हणणार काय पी-एच-डी, डॉक्टरेट तुम्ही झालाय. म्हणजे अज्ञान, अंधश्रद्धा अनेक गोष्टी आहेत. तिथं जाऊन त्यांच्यामध्ये पण आपल्याला मिसळावं लागतं. त्यांच्यासाठी सारखं वागावं लागतं कुटुंबामध्ये. काही गोष्टी आपण समजावून देण्याचा पण प्रयत्न करत करत असतो. पण आपण कुठपर्यंत पोहोचणार आहे? आज आपल्या देशातल्या 130 करोड जनतेपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. पण निदान आपण स्वतःसाठी, कुटुंब, समाजासाठी काही चांगल्या गोष्टी देऊ शकतो. हाच अगदी. माझा संदेश आहे, की स्त्रीनं सक्षम राहिलं पाहिजे. दोन्ही दृष्टिकोनातनं विचार केला पाहिजे. चांगलं काय, वाईट काय हे समजणं अतिशय गरजेचं आहे स्त्रीला. अगदी. कारण भावनेच्या भरात लगेच स्त्री वाहून जात असते, लक्षात घ्या. लगेच आपण भावनिक होतो, वाईट वाटायला लागतं, खूप रडून घेतो. काही घटना घडल्या, रडायचं नाही, रडून काहीच होणार नाहीये. तर सक्षमपणे निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. अरे, आता हे असं होत नाही, तर मग मी काय केलं पाहिजे, की हे सगळं जुळून येईल, व्यवस्थित होईल. अशा प्रकारे स्त्रीनं सगळ्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे, फक्त स्वतःचा नाही. आपण असं कधी-कधी म्हणतो, "जाऊ दे, मी गेले तर काय होईल? सगळ्यांचं काही थांबत नाही." पण असं नाही. आपल्यावर मुलं अवलंबून आहेत, नवरा अवलंबून आहे, कुटुंब अवलंबून आहे, समाज अवलंबून आहे. वाईट ते आपल्याला म्हणतील आणि पुन्हा त्यांचं काम सुरळीत सुरू होईल. आपण निघून जाऊ. पण पाठीमागच्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला, तर सक्षमपणे आपण लढायला शिकलं पाहिजे.
आणि येणारा जो प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात, दुःख आहेतच, स्वरूप वेगवेगळं असतं त्याचं. त्यामुळं कोण बरोबर. सुखी नाहीये. जगी सर्व सुखी असा कोण आहे, असं रामदास कोण स्वामी म्हणतायत. ते अगदी अगदी, बरोबर आहे. अगदी. पूर्वीच्या लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून सक्षमपणे लढणे, योग्य विचार करणे आणि आपल्याकडं काही वेळ नंतर मिळाला तर तो समाजासाठी सुद्धा देणे. त्यामुळं चांगलंच आपल्याला करायचंय, चांगली पिढी घडवायची आहे, चांगल्या समाजामध्ये आपल्याला राहायचंय. हाच मी संदेश छान, छान. आजच्या दिवशी देऊ शकते. खूपच छान संदेश दिलात मॅडम. कारण की हं. आजच्या या पिढीमध्ये जर विचार केला तर समाजातल्या प्रत्येक स्त्रियांनी सक्षम बनणं खूप महत्वाचं आहे. कारण की प्रत्येक वेळेला आपल्याला प्रोणवनं येतात, दुःख येतं. सांगतात ना, की झाडाची सावली झाडाखाली राहत नाही. तसं ऊन सावली ही येतच राहते आणि ही आपल्याला काहीतरी शिकवण देऊन जाते आणि ह्याच्यातूनच आपल्याला एक नवीन उमेद आणि नवीन आशा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि आपलं जीवन आपल्याला सक्षम बनवायचं आहे. खूप सुंदर तुम्ही संदेश दिलात मॅडम. अ, धन्यवाद. मी सो माधवी मॅडम यांना एक प्रश्न विचारू इच्छितोय, की मानसिक आरोग्याबाबत महिलांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी डॉक्टर आणि कुटुंबाची भूमिका काय असावी? तुमचा मॅडम आवाज माईक माईक म्यूट आहे. माईक ऑन करा. माधवी मॅडम तुमचा माईक ऑन करा माईक. नेटवर्क आहे का तुम्हाला? त्यांना थोडा नेटवर्क इश्यू आहे वाटतं. आपण पुढे जाऊया. अ, मी पल्लवी मॅडम यांना विनंती करतो, की आपल्या कुटुंबाच्या पाठिंब्याच्या आपल्या कुटुंबाच्या पाठिंब्याची गृहिणीच्या आयुष्यात किती महत्त्वाची भूमिका असते? अ, कुटुंबातला कुटुंबाचा जो पाठिंबा आहे एका गृहिणीसाठी, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा कुटुंबाचा पाठिंबा आपल्याला असतो, एका गृहिणीला असतो, तेव्हा त्या गृहिणीला आनंद, तिचं मानसिक स्वास्थ्य आणि तिला ती घरात जी कार्य करत राहते, ज्या जबाबदाऱ्या ती पार पाडत राहते, ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्या गोष्टीची कुटुंबाच्या पाठिंब्याची खूप गरज असते, असं मला वाटतं. अरे वाह! कारण म्हणजे कुटुंबाचा बघायला जर गेलं पाठिंबा नसेल, तर सर गृहिणी नाही काही करू शकणार. अगदी, अगदीच. कारण की कुटुंबाचा जर पाठिंबा नसेल, तर तिला प्रत्येक काम करत असताना किंवा कुठला निर्णय घेताना सुद्धा तिला खूपच त्रास होणार आहे. कारण की ती पुढे हो. पाऊल टाकू शकणार नाही. आणि नाही. त्यासाठी की जसं आपल्या सांगतात ना, की माहेरची जशी आपल्या गृहिणीला किंवा त्या स्त्रीला जेवढी साथ असते, तसं लग्न झाल्यानंतर जर सासुरची त्या असायला कुटुंबाची हवी. ही साथ असली, तर नक्कीच हो. गृहिणी आपल्या आयुष्यामध्ये त्या कुटुंबासाठी, आपल्या नवऱ्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी नवीन पाऊल उचलू शकते, नवीन निर्णय घेऊ शकते आणि आपल्या कुटुंबाला चांगलं घडवू शकते. नक्कीच हो. खूपच सुंदर तुम्ही सांगितलंत. अ, हो. माधवी मॅडम आवाज येतोय मला? तुमचा आवाज येतोय? माधवी मॅडम तुम्हाला आवाज येतोय का? मला वाटतं लेफ्ट झाल्यात का नेटवर्कमुळं? हो ठीक आहे. सर, आपण लेफ्ट झालेत त्या. हो, हो. आपल्या जयश्री मॅडम पण नाहीयेत ना? तेही वाटतं लेफ्ट झाल्यात. हो, नाही दिसत नाही. हो, हो. ट्रॅव्हलिंगमुळे कदाचित त्या नाही झाल्या. ठीक आहे. पल्लवी मॅडम मी तुम्हाला आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं तुम्हाला हे सांगू इच्छितो, की आमच्या ह्या जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही समाजातील महिलांना कोणता संदेश द्याल? अ, तर आत्ताची जी महिला आहे, ती खूप सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे. अ, चांगल्या पदावरही कार्य करतात सगळ्या माझ्या भगिनी. पण सर मला असं वाटतं ना, की जे कुटुंब आपण एकत्र ठेवू शकतो किंवा त्या कुटुंबामध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा ह्या सगळ्या गोष्टी बांधून ठेवण्याचं जे कार्य आहे ना, ती एक स्त्री करू शकते फक्त. बरोबर, मग ती स्त्री सासू-सून असो, नणंद-भावजई असो, काहीही नातं असू दे, की आई-मुलगी असो. पण ती स्त्रीने हे कार्य करायला हवं, की नाही माझं कुटुंब मला बांधून ठेवायचंय, जोडून ठेवायचंय. आणि म्हणजे मला असं वाटतं, की सगळ्या महिलांनी ह्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे, की आता आपण सगळीकडे कसं बघतोय सर, एकत्र कुटुंब पद्धतीच बघत नाहीत आपण. सगळीकडं खूप छोट्या-छोट्याच फॅमिल्या झालेल्या आहेत. मी, माझं घर, माझा नवरा, माझं मूल एवढंच.
पण त्या गोष्टींमुळं सगळ्या म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती एकदम नाहीशी झाली असं वाटतं. त्या बरोबर. गोष्टींसाठी मला वाटतं, की महिलांनी, माझ्या बहिणींनी प्रयत्न करायला हवे. मी एवढा संदेश अगदीच. देऊ इच्छिते सर. कारण की भारतीय संस्कृतीनी पहिल्यापासून जे पाऊल उचललंय, की एकत्र कुटुंब पद्धती, वसुदैव कुटुंबकमची जी व्याख्या आपण म्हणतो, ती कुठे ना कुठेतरी आज आपल्याला समाजामध्ये एक कुठेतरी लयाला जाताना आपल्याला दिसते आणि प्रत्येकजण विभक्त कुटुंब म्हणून राहतो. म्हणजेच हम दो और हमारे दो ह्या हो. भाषेमध्ये एक कुटुंब एक वेगळं होताना दिसतं आणि त्याच्यामध्ये कुठे ना कुठे समाजामध्ये हेही आपल्याला एक दिसून येतं, की स्थलांतर म्हणजे काही प्रमाणामध्ये ग्रामीण भागामधले जे अजूनही कुटुंब पद्धती आपल्याला दिसते. पण काय झालंय, की नोकरीच्या निमित्ताने बाहेर जाणं आणि त्याच्यामुळं मग तिथे त्यांची फॅमिली सेटल होणं, हे सगळं आपल्याला कारणं दिसतात. परंतु समाजामध्ये जेवढ्या महिला आहेत, त्या महिलांना खरंच तुमचा संदेश एक प्रेरित ठरेल, की त्यांनी जेवढं आपल्या कुटुंबाला बांधून ठेवलं, जसं आपण माहेरी असताना सुद्धा जसं आपलं कुटुंब बांधून ठेवतो, तसं सासरी सुद्धा राहिल्यानंतर अ, आपण महिलांनी, प्रत्येक महिलांनी जसं आई-वडिलांवरती आपण प्रेम करतो, तसं सासू-सासऱ्यांवरतीही प्रेम केलं, तर कदाचित ती जी तफावत जी आहे, आज जे काही कमी भांडणं, होईल. वादविवाद जे होतात, ते कुठे ना कुठेतरी दूर होतील आणि एक चांगलं कुटुंब आणि चांगला संसार त्या ठिकाणी उभा राहू शकेल. खूपच छान मॅडम. आणि सर अ, हे फक्त स्त्रीच करू शकते. अगदी खरं आहे. आणि ते ठरवलं हां, तर सांगतात ना, की एक स्त्री जी आहे, ती घराला मोडूही शकते आणि एक घराला उभंही करू शकते. करू शकते. खूपच छान मॅडम. अ, मी माधवी मॅडमला शी बोलू इच्छितो. मॅडम आवाज येतोय? तुमचा माईक ऑन करा. हो सर, येतोय आवाज. हां. अ, मानसिक आरोग्याबाबत महिलांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी डॉक्टर आणि कुटुंबाची भूमिका काय असावी नेमकी? मानसिक आरोग्यामध्ये महिलांमध्ये विशेषतः सध्याची जी परिस्थिती आहे सर, हं, खूप आजारपणं वाढत चालली आहेत. अगदी अल्प आजारपण जरी असलं ना, तरी ते घातक होत चाललंय. महिलांमध्येच नाही, सगळ्या वर्गामध्ये हा प्रकार वाढत चाललाय. तरी ते त्यांचं मानसिक आरोग्य म्हणजे जर बाबा एखादी महिला एखाद्या घरामध्ये समजा माझंच एक्झाम्पल, मला बरं वाटत नाही, मी सरांना सांगितलं, "बाबा मला बरं वाटत नाहीये." तर त्याकडे घरच्या माणसांनी किंबहुना त्या महिलेने म्हणजे माझं स्वतःचं म्हटलं तर मी स्वतः प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे स्वतःच्या आरोग्याकडे. पण आता मला त्याच्यातलं कळतंय म्हणून मी देईन. पण सगळ्याच महिलांना हे शक्य नाहीये किंवा काहींना त्याच्यातलं ज्ञान आहे. तर त्या ठिकाणी कुटुंबाने तिकडे जबाबदारीने पाहिलं पाहिजे का हिला काहीतरी होतंय आणि त्यावरती जर आपण योग्य वेळेला योग्य उपचार केले, तर जे आजारपणाचे जे गंभीर स्वरूप आहे त्याला आपण कुठेतरी मागे हे करू शकतोय. आणि ह्यामध्ये महिलांची विशेषतः त्यांनी स्वतःला सगळ्या गोष्टीने पुरेपूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, का आपल्याला ही गोष्ट घडते म्हणजे हे वेगळं आहे. नेहमीच्या रुटीनपेक्षा काही वेगळं होतंय. तर तिथे त्यांची मानसिकता ह्याच्यामध्ये व्हायला पाहिजे का ह्या गोष्टी घडायला म्हणजे वेगळ्या होतायत. तर मग तिथे आपण कोणाशी तरी संवाद साधला पाहिजे. आता कुटुंबातील व्यक्ती संवाद साधण्यासाठी कोण आहे? तर मग पत्नी आहे तर त्यांनी पतीशी संवाद साधला पाहिजे किंवा सासू आहे, नणंद आहेत, ज्यांची मुलं-मुली मोठे आहेत त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा जर आपण संवाद साधला, तर त्याचं जे आपल्या मनामध्ये काही गोष्टी घर करून ठेवतात. आता बऱ्याचशा वर्गामध्ये किंवा बऱ्याचशा महिलांमध्ये फॅमिली डिस्टर्बन्स बऱ्यापैकी आहेत. आता मगाशी जो विषय घेतलेला की एकत्र कुटुंब पद्धती. आता माझीही एकत्र कुटुंब पद्धती आहे, पण काहींमध्ये ते नाहीये. ते शक्य नाही किंवा नोकरीच्या ह्याच्याने त्या गोष्टींना कुठेतरी आळा बसलेला आहे. म्हणजे बरोबर. बाहेर पडल्यामुळे म्हणा किंवा मुलांच्या शिक्षणासाठी मग त्यांना ते त्या त्या पद्धतीने त्यांना सांभाळून जावं लागतंय. पण कुठे तरीही त्यांनी आपल्या मानसिकतेकडे लक्ष द्यायला हवं. आता डॉक्टरांची जबाबदारी याच्यामध्ये काय, तर ज्यावेळेला आम्ही कोणाला ह्या बाबतीत सांगू शकतोय, आमच्याकडे येणाऱ्या पेशंटला आम्ही त्यांच्या इथपर्यंत म्हणजे प्रत्येक व्यक्तीपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाहीयेत. मग जे बरोबर. व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचतायत त्यांना त्या बाबतीत योग्य ते समुपदेशन केलं, तर त्यांना हं, जो घातक प्रभाव जो पुढे होतोय तो कमी होतोय. पण आता मगाशी बरोबर. मी तुम्हाला ते म्हटलं, की आशांचं जे स्वरूप आहे, ह्या सगळ्या ओव्हरऑल याच्यामध्ये
मध्यस्थी हं. भूमिका ही आशयांची खूप महत्वाची आहे, की आरोग्याच्या तर प्रत्येक आता जेवढे आपले जसा हा महिला दिन आहे, तसं वेगवेगळ्या आजारांच्या वेगवेगळ्या माहिती प्रत्येक वेळेला प्रसारित होत असतात आणि त्यांना ते प्रत्येक गावामध्ये म्हणा, प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक महिलेला, बालकांना, वृद्धांना ह्या आजारपणाची त्यांना माहिती देणं किंवा त्यांच्या काही समस्या आहेत त्या जाणून घेणं आणि त्यांना संदर्भ सेवा देणं. हे त्या व्यक्ती करत असतात आणि त्यांच्याकडनं जेव्हा ते पुढे संदर्भित होतायत, म्हणजे समजा आता ग्रामीण भागातले आहेत ते आता प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणार, त्याच्यानंतर ते ग्रामीण रुग्णालयात येणार आणि नंतर ते जिल्हा रुग्णालयात जाणार. तर त्या ठिकाणी डॉक्टरांकडनं त्यांना समुपदेशन होऊन त्यांच्यावरती जो मानसिक दबाव जो आहे किंवा त्यांना हं, ज्या हं, काही हं. गोष्टी घडतायत ह्या बाबतीत त्यांना जर समुपदेशन केलं, तर आपल्याला हं. गंभीर स्वरूपाचे आजार टाळता येतायत. आता मानसिकता बरोबर. ह्याच्यामध्ये अजून मला एक म्हणायची आहे, की मी हं, बऱ्यापैकी हं. ऑब्झर्व्ह करतीये. आता सध्या बऱ्याच कोविड झाल्यापासून किंवा कोविडचा काळ येऊन गेल्यापासून, व्हॅक्सिन घेतल्यापासून बऱ्यापैकी महिलांमध्ये तक्रारी निर्माण झालेल्या आहेत. तर माझं असं सगळ्या महिलांना आवाहन आहे, किंबहुना कळकळीची विनंती आहे, की जर तुम्हाला नॉर्मलीपेक्षा काही वेगळं होतंय, तर त्या बाबतीत त्यांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि उपचार करावा. कारण आपण जे अंगावर काढतो महिला म्हणलं, "हां, जाऊ दे, ताप येतो, 2 दिवस राहू दे, उद्या जाऊ, परवा जाऊ, माझ्या मुलाची बरोबर. परीक्षा आहे, माझ्या घरचं काम आहे, घरचं सासूबाई, गावचं हे" अशा बऱ्याचशा गोष्टी पुढे करून आपण ते टाळतोय, आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं. तर हे अगदी. किंबहुना टाळू नये आणि त्याच्यावरती योग्य वेळेला उपचार करावा. कारण आता मी ह्या 2 आठवड्यामध्ये 4 पेशंटचं कॅन्सर डिटेक्ट झालेलं कानावर आलंय अरे वाह! आणि हं. अगदी म्हणजे नॉर्मली आहेत आणि 15 दिवसाच्या ह्याच्याने त्यांना थोडंसं झालंय आणि मग त्या टेस्ट करत गेलेत आणि त्यांना डायरेक्ट सेकंड स्टेज सांगितलेली आहे. तर हे महिलांमध्ये ह्या आत्ताच्या पिरियडच्या ह्या 2 आठवड्यातल्या 4ही महिलाच आहेत. म्हणजे कुठेतरी आपलंही दुर्लक्ष होतंय किंवा कुटुंबाच्या आपण निदर्शनात आणून देत नाहीयेत किंवा डॉक्टरांकडे आपण जाणं टाळतोय आणि हा प्रकार उद्भवतोय. तर प्रत्येक व्यक्तीने किंवा प्रत्येक महिलेने स्वतःवरती लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आपण कर्तृत्व जे म्हणतोय, ते कर्तृत्व नुसतं आपल्या मुलांचं किंवा समाजाचं हे करतोच आहे. पण स्वतःकडेही लक्ष देणं आता खूप महत्वाचं आहे. कारण आपण आहोत तर सगळं आहे आणि आपण करतोय म्हणून आपल्या मुलांचं, आपल्या कुटुंबाचं, समाजाचं सगळ्या गोष्टी घडतायत. तर पहिल्यांदा स्वतःकडे लक्ष द्या. आता ती गरज आहे अगदी बरोबर. प्रचंड प्रमाणात. म्हणजे तर जे स्वतःकडे प्रत्यक्षात बरोबर. प्रत्येक महिलेने लक्ष देणं गरजेचं आहे, की मला काहीतरी वेगळं होतं आणि त्याच्यावरती मला उपचार करू दे. म्हणजे अगदीच बघायला गेलं तर प्रत्येक महिलेने आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे सामान्यातला सामान्य जरी आजार असेल, तरी त्यासाठी आपण नेहमी तत्पर राहून लगेच आपल्या डॉक्टरांशी, आशा वर्कर कोणी असतील, त्यांच्याशी संवाद साधून, आपल्या कुटुंबाशी संवाद साधून लगेचच उपचार करायला पाहिजेत. खूपच छान मॅडम. मॅडम आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील महिलांना तुम्ही कुठला संदेश द्याल? संदेश देण्याचं म्हटलं तर मी मगाशी म्हणते, की कर्तव्य. तर प्रत्येक स्त्रीचं सर्वप्रथम काय आहे कर्तव्य, की आपल्या कुटुंबाचं, आपल्या मुलाबाळांचं, त्याच्यानंतर आपल्या समाजाचं. आता जसं मी म्हटलं, की माझं माझं जे पाऊल आहे शिक्षणापासून नोकरीपर्यंत हे माझ्या आई-वडिलांच्या इच्छेनुसार किंवा त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या सपोर्टने. त्याच्यानंतर माझ्या पतीचा सहभाग आलेला आहे. माझ्या सासू, माझे दीर म्हणजे घरातला जो आमचा परिवार आहे त्यांचा आणि आता मला जे घडवायचं आहे ते माझ्या मुलाला घडवायचं आहे. तसंच प्रत्येक महिलेला ह्या तिन्ही फेजमधनं जावं लागतंय आणि हे करताना आपलं कर्तव्य बजावताना आपण जे संस्कार मुलांमध्ये घडवतोय किंवा मुलांना ज्या गोष्टी आपण घडवतोय ते प्रामुख्याने चांगल्या म्हणजे नुसतं मुलांना संस्कार देणं हे नाहीये. त्यांना आपण जसं म्हणतोय की पणा किंवा संस्कार देणं, तर एक संस्कार झाल्यानंतर माणूस सुशिक्षित होतोय. सुशिक्षित झाल्यानंतर माणूस सुसंस्कृत होतोय आणि सुसंस्कृत झाल्यानंतर माणूस सृजनशील होतोय. तर ह्या बरोबर. गोष्टी जर प्रत्येक स्त्रीने जर अंमलात आणल्या, तर आपल्या समाजामध्ये जी तफावत आहे विरुद्ध लिंग किंवा वेगळ्या काही गोष्टी त्या घडणार नाहीयेत. आणि मी प्रत्येक गोष्ट काही काही म्हणजे काही याच्यामध्ये पुरुषांचा खूप उत्कृष्ट सहभाग महिलांमध्ये आहेत. विशेषतः मी खूप भाग्यवान आहे, की माझ्या घरी माझे जेवढे अ, म हे आहेत जेन्ट्स लोक किंवा माझे पती, माझे भावंड, माझं कुटुंब ह्या सगळ्यांचा आम्हाला सगळ्यांना सपोर्ट आहे. मला आहे, माझ्या मुलाचाही मला छान पद्धतीने सपोर्ट आहे. परंतु हे प्रत्येकाला नशिबाने मिळत नाहीये. तर मग ज्यांना नाहीये
त्यांनीही कुठेतरी ह्या गोष्टी म्हणजे आपल्या मिस्टरांना थोडंसं प्रत्येकाला आपण जसं पु. ल. देशपांडेंचं म्हणणं आहे, "पाचही बोटं किंवा व्यक्ती तितक्या प्रकृती." तर तसं आपण प्रत्येकाला थांबवू शकत नाही किंवा काही हे नाही करू शकत. पण महिलेने जी कोणती महिला आणि तिने पहिला कर्तव्याला अ, अ, हे केलं पाहिजे. जसं आता मी नोकरदार वर्ग आहे म्हणून मी घरातलं काही करू शकत नाहीये किंवा घरात मला करणं शक्य नाही. तर पहिला आपली जबाबदारी, स्त्रीचं कर्तव्य जबाबदारी काय आहे? आपलं कुटुंबाचं पालन-पोषण, मुलांचं शिक्षण आणि त्याच्यानंतर आपण समाजासाठी ज्या काही गोष्टी करतोय त्या करणं. तर त्या गोष्टी टाळण्यापेक्षा त्या जर आपण आनंदाने केल्या, सुसंवाद साधून जर केल्या, तर त्या खूप छान पद्धतीने हँडल होतायत. मी आज 20 वर्ष त्या पद्धतीने करते. माझं खूप सेन्सिटिव्ह डिपार्टमेंट आहे. पण सुदैवाने माझे जे क्लायंट आहेत, जे पेशंट आहेत, ते म्हणजे माझ्याकडचा जो डेथ रेट आहे, ह्या सुसंवादाने तो डेथ रेट कमी झालेला आहे. किंवा माझ्याकडे जे ऑर्फन चाइल्ड आहेत, ज्या विधवा महिला आहेत, फक्त आपल्याला काय त्यांना थोडंसं समजून सांगायचं आहे आणि त्याच्यातून त्यांना बाबा नाही मॅडमला मला हे सांगितलं आणि माझे जे प्रश्न होते ते मला सॉल्व्ह आउट झालेले आहेत. पण हे फक्त माझ्यापर्यंत येणाऱ्या व्यक्तींचं मी सांगू शकते. पण जे नाही आहेत त्यांना आपण कसं काय समजवणार आहोत. तर माझं असं बरोबर. हे आहे की जेवढे आपल्या संपर्कात येणार आहेत त्यांना जर आपण 2 शब्दाने जर त्यांना जर समाधान होत असेल किंवा माझ्या 2 वाक्याने त्यांचं जर समाधान होतंय किंवा त्यांना जे काही प्रश्न पडलेले आहेत ते जर त्यांचे साध्य होत असेल किंवा त्यांना शंका निघून जात असेल तर ते मी प्रामुख्याने करण्याचा प्रयत्न करते. आणि असंच प्रत्येक महिलेने कुठेतरी एक समाजासाठी एक सहभाग घ्यावा, की ह्या गोष्टी केल्या तर समोरच्या 4 व्यक्तींना त्याचा फायदा होतोय. मग ती सुरुवात आपल्या अगदीच बरोबर. कुटुंबापासून आपल्या आसपास व्यक्ती आहेत, आपल्या सभोवताली जे वावरणारे आहेत, ज्यांना खरंच गरज आहे अशा व्यक्तींपर्यंत जर आपण पोहोचलो, तर जी तफावत किंवा ज्या काही घातक गोष्टी घडतायत त्याला आळा बसू शकतोय. म्हणून प्रत्येक अगदी, महिलेने अगदी. ह्यामध्ये स्वतःचा सहभाग नोंदवावा असं मला वाटतंय. बरोबर. खूपच छान मॅडम, की तुमच्या संवादातून हे जाणवलं, की प्रत्येक महिलेने सक्षम होऊन पुढे येऊन एक प्रत्येकाला सहकार्य म्हणा किंवा जबाबदारीची जाणीव म्हणा किंवा आरोग्याबद्दल जी काही काळजी आहे किंवा आरोग्याची जी काळजी घेताना आपण संवाद साधणं खूप महत्वाचं आहे. आणि ज्या गोष्टी माहिती आहेत त्या प्रत्येकापर्यंत आपण पोहोचवल्या पाहिजेत, की जेणेकरून जे होणारे आजार आहेत किंवा कुठला त्रास जो आहे तो त्रास कमी होईल. खूपच छान वाटलं, की आजच्या चर्चासत्रातून असं जाणवलंच नाही, की सहजच प्रश्न उलगडत गेले आणि खूप छान माहिती मिळाली. एक आता तुमच्यासाठी एक कॉमन प्रश्न विचारतो सगळ्यांसाठी, की मुलींना उच्च शिक्षित करणे हे प्रगत देशाचे चांगले लक्षण आहे. किंबहुना देश प्रगत होण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पण आजकालच्या परिस्थितीत महिला उच्च शिक्षित होऊन चांगल्या पदावर नोकरी करू लागल्या. त्यामुळे लग्नाच्या बाबतीत त्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या वेगवेगळ्या अपेक्षांना आपण उतरलो. शिक्षण, नोकरी मुळे वाढत्या वयात लग्न करू. मुलगा आणि मुलगी दोघेही उच्च शिक्षित आणि कमवते असूनही वर्ष 6 महिन्यात घटस्फोटाचे प्रमाण वाढत चाललेले आहे. याविषयी आपलं काय मत असेल? आणि खरं म्हणजे अ, मुलींना उच्च शिक्षण देऊन पालक म्हणून आपण चुकत तर नाही ना? याविषयी आपली काय प्रतिक्रिया असेल? की आज हे समाजामध्ये खूप प्रमाणामध्ये दिसतं. तर ह्याबद्दल आपलं काय मत असेल? डॉक्टर सुनीता मॅडम? हां. अलीकडं घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. याचं कारण हे आहे, की महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये महिला सुशिक्षित झालेत, कमवत्या झालेत. त्यामुळे त्या वैवाहिक अन्याय जे आहेत त्या सहन करत नाहीयेत. काही गोष्टींचे बरोबर. पटकन त्या निर्णय घेतले जातात किंवा अवास्तव अपेक्षा सुद्धा वाढलेल्या दिसून येतात लग्नाबद्दलच्या आणि मग लग्न झाल्यानंतर त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. मग लगेचच तेच मी तुम्हाला सांगितलं, की पुढचा विचार काही केला जात नाही. त्याच्यानंतर संवादाचा अभाव सुद्धा इथं आपल्याला दिसून येतो. नवरा-बायकोमध्ये संवाद पाहिजे, बॉन्डिंग पाहिजे. तर हे होण्याचं टाळलं जाईल किंवा पालकांचा सुद्धा सपोर्ट आता अलीकडं असं ऐकायला मिळतं, की आई लगेचच 2-2 मिनिटाला मुलगी हसायला येईल तुम्हाला थोडंसं. सासरला गेली आणि बाळ शिंकलं तरी विचारते, "आई बाळ का शिंकलं गं?" एवढ्या गोष्टी जर मुलगी आईला शेअर करत असेल, तर आईचा सल्ला ती मानते, पण तिनं सासरच्यांचा पण सल्ला मानला पाहिजे. दोन्हीकडे समान वेटेज दिलं पाहिजे आणि पालकांची अगदी. सुद्धा ही जबाबदारी आहे, की जे काही मुलीच्या बाबतीत घडत असेल, खरंच
उदाहरणार्थ आपण वैष्णवी हगवणेचं उदाहरण घेतोय. तिच्यावर विश्वास नाही हो. ठेवला पालकांनी. मग तिच्या बाबतीत जे घडलं ते वाईटच घडलंय. अशा वाईटच. सुद्धा घटना घडतायत. म्हणजे प्रत्येक वेळी सासरचेच चांगले असतात असं नाही किंवा माहेरचेच सपोर्ट करत नाहीत असं पण नाही. बऱ्याच वेळी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वेगवेगळी असं घडत असतं. पण त्यावेळी पालकांचं पण मुलीशी संवाद साधणं, समजून घेणं, तिलाही समजून सांगितलं पाहिजे. ती सुद्धा नवीन असते. मग सासरच्यानी पण त्या मुलीला समजून घेतलं पाहिजे, की ही नवीन घरातनं आलेली पोरगी आहे, तिला समजून घ्यायला पाहिजे. किंवा सासवांनी असं नाही केलं पाहिजे, की नाही माझ्या बाबतीत मला सासू 4 वाजताच उठवायची, हिनं पण उठलं पाहिजे, लवकर आवरलं पाहिजे, असं नाहीये. त्या मुली कमवतायत म्हणजे तिला आता उदाहरणार्थ जर सॉफ्टवेअरच्या ह्याच्यात बघितलं तर मुलींना प्रचंड काम असतं. रात्री 11-11 वाजेपर्यंत त्या मुली काम करतात. मग स्वयंपाक कधी करणार? कुटुंबाची काळजी कधी घेणार? तर तिला एक लेक म्हणून पण त्या सासरच्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. जर समजून घेण्याची प्रक्रिया वाढली, संवाद वाढला, तर खटके उडणार नाहीत आणि घटस्फोट सुद्धा होणार नाहीये. त्यामुळे दोन्ही बाजूचा एक सकारात्मक, नकारात्मक विचार असू शकतो. दोन्ही बाजू समजून घेतल्या, संवाद चांगला झाला, त्यामध्ये समाजाचा सुद्धा सपोर्ट चांगला असला पाहिजे, मित्र-मैत्रिणी असले पाहिजेत, कुटुंबानं पण सपोर्ट केला पाहिजे, तर हे घटस्फोटचं प्रमाण होणार नाही. थांबवू शकतो आपण तिथं. पण एक आर्थिक स्वातंत्र्य आल्यामुळे मुली स्वतः आता विचार करू शकतात, त्यालाही आपण काही म्हणू शकत नाही. आणि तिथं मुलांचं प्रमाण सुद्धा आज आपण बघितलं समाजामध्ये अनेक उदाहरणं बघतोय. मुलं आधीसारखी राहिलेली नाहीये. लग्न झाल्यावर सुद्धा त्यांची प्रकरणं उघडकीस येतात. मग मुलगी राहणार कशी ना? लगेच ती घटस्फोट घ्यायला तयार होते. तिला पण विचार करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता आहे ना. म्हणजेच ती त्याच्यावर अवलंबून नाहीये आता. आधीच्या काळामध्ये स्त्रिया पुरुषांवर जास्त अवलंबून होत्या. बरोबर. आर्थिक दृष्टिकोनातून किंवा आई-वडील म्हणायचे, "एकदा तुला दिलंय तर संपलं. तू तिकडंच. काय होईल ते होईल." त्यामुळे हं. ॲडजस्टमेंट खूप होती. आजही सगळ्या करतात ॲडजस्टमेंट. पण अगदीच बाजू जर वीक असेल नवऱ्याकडची किंवा त्या मुलगा खोटं सांगून सुद्धा लोकं प्रतिष्ठा जपतात. मोठमोठे भरपूर त्यांना कर्ज वगैरे असतात. खोटं जेव्हा ही पोल त्याच्यासमोर हे होते, मुलींच्या लक्षात येते, की बरोबर. खचवून आपल्याशी लग्न केलंय. त्यामुळे ह्या पण गोष्टी घडतात. खूप त्याला कारणं आहेत. बरोबर. हो. हो. बऱ्याच गोष्टी अशा पण असल्यामुळे बऱ्याच ही प्रकरणं घडतायत. हं. बरोबर. त्यामध्ये मग लव्ह त्याच्यामध्ये मॅरेज असं सुद्धा आलं. इगो प्रॉब्लेम्स अगदीच. आले. बऱ्याच गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. अशा गोष्टीतून कारण की काही घटस्फोटाचं तर प्रमाण वाढत असं चाललेलं काही दिसून येतंय. बरोबर. काही तर असंही होतं, की ग्रामीण भागामध्ये जर विचार केला तर जिथे वनवासी समाज आहे, आज कुठे ना कुठेतरी लहान वयामध्ये पण तिकडे लग्न केले जातात. आमच्या ग्रामीण भागामध्ये जर बघितलं आणि अगदी 12वी झाल्यानंतर प्रेमामध्ये पडतात आणि लग्न करतात आणि नंतर मग असं होतं, की जेव्हा ते वय येतं, समजूतदारपणाचं वय येतं, तेव्हा कळतं, की अरे आपण काहीतरी वेगळं डिसिजन घेतलंय आणि मग ते घटस्फोटाकडे वळतात. पण आई-वडील तर आपल्या मुलांना, आपल्या मुलीला, आपल्या मुलाला हे शिक्षण देण्याचं काम करतात, की मला जर शिक्षण मिळालं नाही, तर माझ्या मुलांनी, माझ्या मुलींनीही घ्यावं. अर्थात त्यांची तर चूक अजिबातच नाहीये त्याच्यामध्ये, हे बघायला गेलं तर. पण जो कुठे आज शिक्षणाचा भाग जर म्हटला, तर शिक्षण घेतल्यानंतर पण आज कुठेतरी असं झालंय, की आज स्त्री आणि पुरुष हे दोन्ही समान आपण एका ह्याच्यामध्ये आहेत. कुठेही उच्च-नीच भेदभाव करत नाहीत. पण जसं वेस्टर्न कल्चरमध्ये आपण बघितलं, अमेरिका, लंडन ह्या ठिकाणी जर बघितलं, तर त्या ठिकाणचं थोडं प्रमाण आपल्या भारत देशामध्येही कुठे ना कुठेतरी घुसायला पडत लागलेलं असल्याचं आहे. जाणवतंय. हो, जाणवतं आपल्याला आणि त्याच्यामुळं कदाचित ह्या गोष्टी होत असतील असं मला वाटेल आणि तुम्ही तर खूपच सुंदर उदाहरणं दिलीत, की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर त्यांनी एकमेकांना जर सांभाळून घेतलं, तर मला वाटत नाही, की तिथे जर नवरा कमी असेल, तर बायकोनी सांभाळून घेणं किंवा बायकोमध्ये कुठल्या कमतरता असतील, तर त्या नवऱ्याने समजून घेणं ही खूप महत्त्वाचे आहेत. आणि ह्या जर हा जर समतोल जर असला दोघांमध्ये, तर मला वाटत नाही, की त्या ठिकाणी त्यांचा विश्वास आणि त्यांच्यामध्ये असलेलं प्रेम हे जर मजबूत असेल, तर मला वाटत नाही, की त्या ठिकाणी घटस्फोट होईल. आणि खरंच खूप सुंदर अ, आजची चर्चा खूपच सुंदर झाली. मगाचपासून आपण बोलतोय, पण 1 तास कसा निघून गेला हे कळलंच नाही. तर आजच्या या सुंदर आणि प्रेरणादायी चर्चासत्रातून आपण अनेक महत्त्वाचे विचार, अनुभव आणि संदेश ऐकले. आपल्याला सर्व मान्यवर वक्त्यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव आणि संघर्ष आपल्यासमोर मांडले आणि निश्चितच ते सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतील. थोडं आपण समारोपाकडे वळतोय, तर मी पल्लव प्रकाशन यांच्या वतीने आज उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर वक्त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहून
कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या सर्व पाहुण्यांचेही मनापासून आभार मानतो. समारोपाच्या वेळेस एक सुंदर कविता अशी आजच्या ह्या जागतिक महिला दिनानिमित्त मी केलेली आहे. ती मी कविता ऐकू इच्छितो. तुम्ही छानपणे ऐकाल असं मला वाटतं. कारण की थोडं कुठे ना कुठे एक नावाचा उल्लेख सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आणि माझा एक कवी आणि एक साहित्यिक म्हणून पेशा असल्यामुळे मला ते बोलल्याशिवाय राहत नाहीये. तर मी ती कविता ऐकवतोय. आज या मंचावर उजळला नवा प्रकाश. नारी शक्तीच्या सामर्थ्यांचा झाला सुंदर प्रवास. ज्ञान, सेवा, न्याय आणि संस्कार यांची एकत्र दिशा, यातूनच उमलते परिवर्तनाची खरी भाषा. पल्ब प्रकाशनच्या या प्रेरणादायी उपक्रमातून महिलांच्या मनातील विचार पोचले जनमनातून. या सुंदर उपक्रमामागे ज्यांची प्रेरणा महान, त्या पल्ब संस्थेच्या सर्वेसर्वा लीना मॅडम यांना मानाचा प्रणाम. चार शक्ती आज इथे एकत्र आल्या. चार शक्ती आज इथे एकत्र आल्या. अनुभव, प्रेरणा आणि स्वप्नांची ज्योत पेटवून गेल्या. ज्ञानाची ज्योत पेटवणाऱ्या डॉक्टर सुनीता विजय जाधव मॅडम, विद्यार्थ्यांच्या भविष्याला देणाऱ्या नवी उज्ज्वल वाट. शिक्षणातून समाजाला देतात नवी दिशा. शिक्षणातून समाजाला देतात नवी दिशा. त्यांच्या कार्यातून दिसते नारी शक्तीची खरी भाषा. घराच्या उंबरठ्यावर संस्कारांचे दीप लावणारी. घराच्या उंबरठ्यावर संस्कारांचे दीप लावणारी, कुटुंबाला प्रेमाने एकत्र ठेवणारी सौ पल्लवी रमेश जाधव मॅडम. गृहिणी, शक्ती महान. घरातून घडतो समाज, हा देते सुंदर ज्ञान. आरोग्याची सेवा करत समाजाची काळजी घेणारी. आरोग्याची सेवा करत समाजाची काळजी घेणारी, कर्तव्य, समर्पण आणि सेवा जपणारी सौ माधवी उमेश पाटील मॅडम यांची ही आरोग्य सेवा महान. त्यांच्या कार्यातून दिसतो माणुसकीचा खरा मान. न्यायाचा दीप हातात घेऊन पुढे चालणारी, हक्कासाठी आवाज बुलंद करणारी ॲडव्होकेट जयश्री बोडेकर झोरे मॅडम यांची प्रेरणा छान. न्याय आणि समानतेचा देत राहतात विश्वास. ज्ञान, सेवा आणि संस्कार यांची ही चार दिशा, यातून घडते समाज परिवर्तनाची खरी भाषा. आज आपण या नारी शक्तीच्या या जागतिक महिला दिनानिमित्त आपण चार शक्तींना ह्या व्यासपीठावरती बोलावलं, तर त्यासाठी ही खास वाक्य की ज्ञान, सेवा, न्याय आणि संस्कार यांची ही चार दिशा, यातूनच घडते समाज परिवर्तनाची खरी भाषा. या चारही शक्तींना आज मनापासून वंदन. त्यांच्या कार्यातून समाजाला मिळो नवे चिंतन. पल्ब प्रकाशनचा हा प्रेरणादायी दीप सदैव पेटत राहो. लीला मॅडम यांच्या कार्यातून नारी शक्तीचा संदेश जगभर पोहोचवो. नारी शक्तीला आज करूया मनापासून प्रणाम. नारी शक्तीला आज करूया मनापासून प्रणाम, कारण तिच्या सामर्थ्यावर उभा आहे समाजाचा अभिमान. समाजाचा अभिमान. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप सुंदर झालं तुमचं सूत्रसंचालन आणि नियोजन खूप सुंदर नेटकं होतं. लीना पाटील मॅडम 2 शब्द बोला आमच्यासाठी.